तर मित्रांनो, आता दुपारचे 4 वाजलेत आणि सगळे लेबर टोळीवर आलेत, कारण माल वगैरे सगळं झाले ट्रॅक्टरचा, पण ट्रॅक्टर येणार आहे पहाटे 3-4 वाजता. त्याच्यामुळं म्हणले आज लोड झाल्यामुळं जाऊन बाजार वगैरे करून येऊ. तर मग सगळे लेबर आता टोळीवर आलेत. आता चालू आहे, कोणी नवीन कपडे घालेलेत, बाया साड्या बिड्या जरा फ्रेश व्हायली. ती आमची टोळी आहे. आणि आता झालंय असं वांद की मुकदमानं अजून पैसेच टाकले नाहीत बाजारला, त्याच्यामुळे सगळे लेबर टोळीवर बसलेत. तर हे बघू शकता आमची टोळी. चला तुम्हाला थोडं पुढे जाऊन दाखवतो. तर मंडळी, हे बघू शकता टोळीतलं लेबर आमच्या काळी पॅन्ट, पांढरे शर्ट, बेल्ट बिल्ट, खांद्यावर रुमाल बिमाल घेऊन सगळे टाईट झालेत. तर हे आमचे दादा आहेत, वडील. तेव्हा त्या कुपी पुढे बसलेल्या बाईला आधीच माहिती होतं पैसे काही आले नाहीत म्हणून त्या फ्रेश झाल्या नाहीत. त्यांचे मालक मस्त चप्पीवर कमी फिरून बसलेत. टेलरिंग बाई त्या कोपीमध्ये गेल्यात, त्यांचे मालक तिकडे बदाम फोडून खायलेत. तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो मी. तोपर्यंत का इकडं आमच्या आई का आल्या टेलरिंग मामी. हा, अवघड झालंय सगळं. 2-2 हजार रुपये टाका म्हणा मालकाला. हे आमची आई का, आमच्या आईनं साडी बिडी घातली नाही. सगळ्या बाया आता मुकदमाला म्हणजे गाडी मालकाला म्हणजे जरा बोलायला लागल्यात पैसे टाका. ते आता सध्या चालू आहे. इकडे बघा का, हे माऊली टाईट झालाय. माऊली तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे माऊलीचे पप्पा. तिकडं आमचा मुकदम भांग पाडायला लागलाय. मुकदमानं पैशाचं नियोजन नाही, काही नाही. चला लेबरला म्हणून दामटून आणलेत फडातून बाहेर. इथं आणल्यावर कुपीमध्ये बसलाय पिक्चर बघत. आणि ह्या कुपीचं जे मेंबर आहे ह्या कडीकडल्या, ह्या कडीच्या कुपीचं मेंबर घरात कुपीतून बाहेरच निघत नाही. दुपारचं जेवण, सकाळचं जेवण सगळं मधीच. काय ते आंघोळ चहा पाणी. आता उन्हाळा आल्यावर किती दिवस कुपीत राहतील बघावं लागेल. तर आता हे आमचे टेलर आहेत. हे मस्त आपले बदामाच्या झाडाखाली बदाम दररोज घेऊन येते. वाळलेली का इथे ढीक पडलाय बदामाचा. ओरिजिनल बदाम घेऊन खाणं होईनात म्हणून आपलं हेच बदाम चालू केले त्यांनी खुराक. फक्त काजूची कमी आहे, ती बी काजू शेंगदाण्यासोबत हाणतात. शेंगदाण्यालाच काजू म्हणून तेव्हा.